सभापती महोदय, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील या नद्यांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण त्या ठिकाणी घडतंय। माझे दोन स्पेसिफिक त्यातले प्रश्न आहेत की अशा या रेडीमिक्स प्लांटमुळे नदीपात्रात निर्माण झालेल्या रिअल टाइम पाहणी करण्यासाठी एमपीसीबी आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त समिती आपण पुढील 3 दिवसात पुणे जिल्ह्यासाठी गठीत करणार का? त्याचबरोबर नदी किनाऱ्यापासून ठराविक अंतरावर एमपीसीबी प्रकल्पांना परवानगी न देण्याबाबत आणि प्रकल्पांमध्ये वॉटर रिसायकलिंग प्लांट बंधनकारक करण्यासाठी आपण तातडीनं त्याविषयीचं धोरण लागू करणार। सदस्य अमित गोरखेंनी विचारल्याप्रमाणे तसं धोरण आहेच आहे सभापती महोदय। ह्याच्यामध्ये आज जे उद्योग आहेत ज्यांचं सांडपाण्यावर किंवा त्यांच्या एफ्लुएंटवर प्रक्रिया त्यांनी करणं क्रमप्राप्तच आहे। लोकल बॉडीज जे आहेत ते बघितलं तर 46% फक्त पाणी सिवेज ट्रीटमेंट होऊन नदीमध्ये जातं, बाकीचं पाणी असंच जाते। त्याच्यावर आपण आता असंख्य STP उभारण्याचं कारवाई करत आहोत। आता मी स्वतः पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या STPला मी स्वतःही भेट दिलेली आहे आणि त्याचं ऑनलाईन मॉनिटरिंगसुद्धा करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पण आता हे सगळं प्रत्यक्ष रूपात संपूर्ण रूपात येण्यासाठी थोडासा कालावधी जाईल, पण मी पुण्यामध्ये स्वतः पाहणी केलेली आहे आणि त्यांची कमिटी वेगळी स्थापन करण्याची तशी आवश्यकता नाही आहे, कारण ते ऑलरेडी त्यांचं ते कामच आहे आणि आम्ही त्यांचं रेग्युलर मॉनिटरिंग करतो आहे। आणि ह्याच्यामध्ये ह्युमन जेवढं इंटरफेरन्स कमी असेल आणि आपण AI मधनं जास्तीत जास्त किंवा ऑनलाईन मॉनिटरिंग करू शकू, म्हणजे कुठेही कागदपत्रावर लिहून पोल्युशन आता नाही, आपल्याला डोळ्यांनी पाहता येईल, आपल्याला नंबर्स पाहता येईल, सॉफ्टवेअरवर पाहता येईल। तर हे स्वतः मी तिथल्या वॉररूममध्ये पण जाऊन पाहिलेलं आहे। प्रत्यक्षामध्ये हे काम भविष्यामध्ये अत्यंत चांगलं उभं राहील असा मला विश्वास आहे।